तर मित्रांनो, अचानक एक प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. तर माझ्या बाईकची जी आहे ती क्लच केबल तुटले. क्लच केबल म्हणजे जो क्लच केबलचा जो बॉल असतो तिथे तो तुटलेला. आता तो जुगाड करून अडकवलाय. हा बघा, तर मी आता गाडी चालू करून बघतोय. गाडी आपली जाते का पुढे. क्लच सोडलाय. हे बघा, गाडी ऑटोमॅटिक पुढे जाते क्लच सोडला तर. एवढा क्लच लूज झालेला आहे की गाडी ऑटोमॅटिक पिकअप घेते. मी ॲक्सिलेटर पण देत नाही. विदाऊट ॲक्सिलेटर देता गाडी पुढे चालले. हे बघा, क्लच सोडला की लगेच गाडी ऑटोमॅटिक पुढे चालते. सो हे खूप रिस्की आहे. आपल्याला क्लच केबल येईपर्यंत वाट बघावी लागेल. सो आपण क्लच केबल येण्याची वाट बघू आणि क्लच केबल आल्यानंतर आपण एक क्लच केबल चेंज करून घेऊ. तर मित्रांनो, आपली फायनली क्लच केबल आलेली आहे. तर क्लच केबल जवळजवळ एक 4 दिवसानंतर जाऊन शोरूममधून आणलेली आहे. बऱ्याच शोरूममध्ये मी बघितली तर मला काही भेटली नाही. किंवा गोव्यामध्ये पण बघितली तर त्यांनी पण सांगितलं एक 8 दिवस लागतील. लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये बघितली, लोकल शॉपमध्ये बघितली. मी आता जेव्हा मुंबईवरून आलो तेव्हा तिथूनच घेऊन आलो. तर मी तुम्हाला क्लच केबल दाखवतो. सो बाईकचा चेसी नंबर दिल्याशिवाय आपल्याला क्लच केबल मिळणार नाही. मेन म्हणजे क्लच केबल आपल्याला लागेल. ती चेसी नंबर टाकल्यानंतर समजते कोणता पार्ट आपल्याला लागेल. सो मी तुम्हाला क्लच केबल दाखवतो. ही हिरोच्या क्लच केबलची पॅकेट आहे. सो गेस करा काय किंमत असेल. सो मित्रांनो, ही आपल्याला मिळाली ती 155 रुपीजमध्ये. आणि हा जो पार्ट नंबर आहे, हा जर पार्ट नंबर चुकला तर जे मॉडेल आहे आपलं, तुमची 2V असेल, 4V असेल, रॅली एडिशन असेल, तर चेसी नंबर टाकल्यानंतर जो पार्ट नंबर येईल तीच केबल वापरा. दुसरी केबल वापरू नका. सो आता बघितलं तर हा जो पोर्शन आहे, जो हा तुटलेला होता बाईकचा माझ्या केबलचा,
तर याच्यामुळे मला आता पूर्ण केबल रिप्लेस करावी लागते. सो चला तर मग की आपण आता ही केबल रिप्लेस करून देऊ. ते इथल्याच लोकलच्या ओळखीच्या मेकॅनिक्सकडे जाणार आहे मी आणि त्याच्याकडून चेंज करून घेणार आहे. चला बघू पुढची प्रोसेस. केबल काढू काय? हे काढू का? काढतो थांबा. मित्रांनो इथून काढली केबल, काढावी लागेल इथून. वॉशर पडला.
मित्रांनो क्लच केबलचं काम मी करून घेतलंय. तर आता चांगल्या पद्धतीने गिअर शिफ्ट होत आहे. फर्स्ट गिअर टाकलाय आणि मगाशी जशी गाडी पुढे जात होती आता तशी जात नाही आहे. तर आपलं काम झालेलं आहे. सो चांगलं काम केलं. तर मी शॉपचं तुम्हाला नाव दाखवतो. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. असंच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.